नवीन लग्न झाले होते। नवरा बायको आनंदात राहत होते। काही दिवस सुखाचे गेले। घरात एक मुलगा जन्माला आला। त्यानंतर बायको शेतात मजुरी करायला जायची। नवरा देखील मजुरी करायचा। दोघेही घरी यायचे। त्यावेळी दोघांचे जे काही काम होते त्याबद्दल बोलणे व्हायचे। रात्रीचे जेवण केलं की दोघेही नवरा बायको झोपायचे। मात्र जेव्हा नवरा बायकोच्या जवळ जायचा त्यावेळी ती नकार द्यायची। लग्न होऊन काही वर्ष झाले होते। नवऱ्याला मात्र काही कारण कळेना। सकाळ झाले की दोघे कामावर निघून जायचे। असे काही दिवस चालू होते। त्यावेळी नवरा विचारात पडला की बायको रात्री अशा प्रकारे का वागत असेल। त्यासाठी त्याने एक दिवस या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस बायकोने नवऱ्याला काही कळायच्या आतच धक्कादायक पराक्रम केला। बायकोचा पराक्रम पाहून नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले। बायकोने असा काय पराक्रम केला की नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव या गावात चंद्रशेखर मनोहर सोनवणे नावाचा तरुण राहतो। चंद्रशेखर याला आई वडील भाऊ बहीण असे कुणीच नातेवाईक नव्हते। मोलमजुरी करून शेतात काम करून त्याचा जीवन प्रवास चालू होता। चंद्रशेखर हा लहानाचा मोठा होऊ लागला होता। गावातील लोक त्याच्या लग्नाचा विषय काढू लागले, पण चंद्रशेखर हा एकटा होता। त्याच्या मागे पुढे कुणी नाही। त्यामुळे त्याला कोण मुलगी देणार असा प्रश्न गावकऱ्यांना होता। पण लग्न झाल्यानंतर चंद्रशेखर याला बायको आधार देईल असे सर्वांना वाटत होते। त्यानुसार चंद्रशेखर याचे काही नातेवाईक होते। त्यांनी चंद्रशेखर याच्या पाठीमागे कुणी नाही त्यामुळे त्याला मुलगी पाहायला सुरुवात केली। एक कविता नावाच्या सुंदर मुलीसोबत चंद्रशेखर याचे लग्न लावून दिले। चंद्रशेखर याला आता आधार मिळाला होता त्यामुळे तो मजुरी करायचा। काही दिवसानंतर कविता ही देखील घरात बसण्यापेक्षा संसाराला हातभार लावण्यासाठी शेतात मजुरी करू लागली। दोघांच्या मजुरीमुळे घर चांगलं चालू लागलं होतं। याच काळात चंद्रशेखर यांना एक मुलगा झाला। घरात एक सदस्य वाढला होता। तसा चंद्रशेखर आणि कविता यांचा कामाचा वेग सुद्धा वाढला होता। अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व काही चालू होते। आई वडील यांचा सहभाग जास्त मिळाला नसला तरी चंद्रशेखर याने संसार चांगल्या प्रकारे सुरू केला होता। चंद्रशेखर याच्या आयुष्यात कविता भक्कम आधार ठरली। मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला त्याचवेळी चंद्रशेखर आणि कविता यांच्यामध्ये थोडेफार किरकोळ वाद होऊ लागले। संसार आहे त्यामुळे नवरा बायकोचे घरात भांडण होणारच। कुटुंबाचे सुख चंद्रशेखर याला मिळालेले नव्हते त्यामुळे तो बायकोची खूप काळजी घेऊ लागला। मला आयुष्यात कविता ही साथ महत्त्वाची आहे। माझ्या घराचा भक्कम खांब कविता आहे असे चंद्रशेखर हा बाहेर सांगत होता। गावातील लोकांना देखील चंद्रशेखर याचा स्वभाव माहीत होता। त्याच्या पाठीमागे कुणी नाही त्यामुळे काही पुरुष मंडळींनी त्याच्या बायकोकडे वाकड्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती। कविता ही शेतात काम करत होती। ती दिसायला सुंदर होती। काम करताना तिची त्या ठिकाणी अनेक महिला पुरुषांबरोबर ओळख वाढू लागली। चंद्रशेखर हा जरी कविताच्या आयुष्यात नवरा असला तरी कविताची नजर शेतातीलच मनोज मुंडे या तरुणावर पडायला सुरुवात झाली। नवरा चंद्रशेखर याच्यापेक्षा मनोज हा अतिशय सुंदर दिसत होता। तो शेतात मजुरी करायचा त्यावेळी तो कविताबरोबर गप्पा मारायचा। मनोज याची बहीण देखील शेतात काम करण्यासाठी त्याच्याबरोबर यायची। त्यावेळी मनोज याच्याबरोबर त्याच्या बहिणीने ओळख करून दिली। ओळख करून दिल्यानंतर मनोज आणि कविता यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले। कविता हिला मुलगा असला तरी मनोज हा तिच्यावर प्रेम करू लागला होता। कविता ही देखील मनोज याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती। लेकराच्या आणि नवऱ्याच्या चिंतेपेक्षा तिला मनोज याची जास्त चिंता वाटत होती। काही दिवस निघून गेले तेव्हा त्यांनी हद्द सोडून वागायला सुरुवात केली। शेतात ज्या पद्धतीने दोघांचे संबंध चालू होते कविताच्या मनात आनंद होत असला तरी घरी आल्यानंतर ती थकून जायची।
त्यावेळी चंद्रशेखर तिला समजून घ्यायचा. काही दिवस निघून गेले. त्यावेळी मनोज आणि कविता यांची जवळीकता खूपच वाढली. कविता ही चंद्रशेखर आणि तिच्या मुलाला देखील विसरली होती. आपण काय करतोय याविषयी तिच्या मनात विचार येत नव्हता. तिला जे पाहिजे होते ते मनोज याच्याकडे होते. त्यामुळे कविताला आता चंद्रशेखर याची आवश्यकता वाटत नव्हती. मात्र चंद्रशेखर याच्या आयुष्यात बायको कविताशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. त्यामुळे चंद्रशेखर याचे कवितावर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे कविता कशी वागते याबद्दल चंद्रशेखर कविताकडे कधीच लक्ष देत नव्हता. चंद्रशेखर माझ्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे मी कसेही वागले तरी चालते असे कविताला वाटू लागले होते. सुखी संसाराला आग लागण्याचे काम सुरू झालं होतं. मनोज याची बहीण या प्रेम प्रकरणाला खतपाणी घालत होती. मनोज, त्याची बहीण आणि कविता हे शेतात मजुरी करायचे. त्यामुळे त्यांच्या नित्यनेमाने भेटी चालायच्या. घरातून निघाले की परत येईपर्यंत मनोज आणि कविता यांच्या प्रेम प्रकरणाच्या गप्पा चालायच्या. शेतात बहरत आलेलं प्रेम कुठपर्यंत जाईल हे कोणालाही माहीत नव्हतं. चंद्रशेखर याच्या डोळ्यासमोर सर्व काही घडत होतं. मनोज याची बहीण कविताला तू चंद्रशेखर याला सोडून दे असे सांगत होती. कविता ही देखील अडचणीत सापडली होती. आता कविता ही शेतातून घरी आल्यानंतर चंद्रशेखर याच्याबरोबर थोडे अंतर ठेवून वागू लागली होती. रात्री जेव्हा चंद्रशेखर बायकोबरोबर झोपायला जायचा त्यावेळी सुद्धा कविता त्याला नकार द्यायची. त्यामुळे चंद्रशेखर याने कविता असे का वागते याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्याबरोबर मनोज नावाचा तरुण शेतात काम करतो हे लक्षात आले. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाल्याची चर्चा गावात होऊ लागली होती. त्यावेळी चंद्रशेखर याला विश्वास बसला नाही. त्याला वाटत नव्हते की आपली बायको कविता असे काही करेल. 22 जानेवारी 2025 रोजी मनोज आणि कविता यांनी चंद्रशेखर याचा विश्वासघात करून ते दोघे पळून गेले. तिच्या आधारावर चंद्रशेखरच्या जीवनाचा प्रवास चालू होता. तो आधारच अचानक चंद्रशेखर याला सोडून गेला. चंद्रशेखर याने सिल्लोड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या 5 दिवसातच 27 जानेवारी 2025 रोजी कविता आणि मनोज यांचा तपास लावला. पोलिसांनी कविता आणि मनोज यांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी चंद्रशेखर हा देखील पोलीस ठाण्यात आला होता. कविताला पाहून चंद्रशेखरच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. पण कविताच्या मनात जे काही होते ते तिने पोलिसांना सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, चंद्रशेखर याच्याबरोबर मला राहायचे नाही. माझा प्रियकर मनोज आहे. मी समजदार आहे. त्यामुळे मी माझ्या मर्जीने मनोजबरोबर पळून गेले आहे. जेव्हा कविता चंद्रशेखर याच्या समोर अशा प्रकारे बोलत होती त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली असे चंद्रशेखर याने सांगितले आणि तो पोलीस स्टेशनमधून घरी आला. कविता अशा प्रकारे का वागली असा विचार चंद्रशेखर करत होता. आता माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येणार नाही असे त्याला वाटत होते. जे नैराश्य त्याला आले होते ते फक्त कविताने केलेल्या पराक्रमामुळे. त्यामुळे चंद्रशेखर याने 27 जानेवारी 2025 रोजी टोकाचे पाऊल उचलून जगाचा निरोप घेतला. ज्या पद्धतीने संसार चंद्रशेखर याने उभा केला होता तो संसार अवघ्या 8 दिवसात मोडला गेला होता. बायको कविताच्या अशा वागण्यामुळे चंद्रशेखर याचे जीवन संपुष्टात आले होते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.